हाय नमस्कार. मी बनवणार आहे माझ्या पद्धतीनं मटण फ्राय, मालवणी पद्धतीचं. बघा, धाबा टाईप. त्यासाठी इथं घेतलंय तेल, इथं घेतलंय मटण शिजवून. हे आता आपण लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं, थोडंसं 2-4 काजू आणि कोथिंबीर, हे सगळं ह्याचं केलं आहे वाटप. हिरवं कोथिंबीर थोडीशी एक लसणाची पात घातली, त्यामुळं हिरवट दिसते. कोथिंबीर घरची आहे म्हणल्यावर, स्वस्त आहे म्हणल्यावर जास्त खाल्लीच पाहिजे. जोपर्यंत स्वस्त आहे तोपर्यंत खायची, परत खायच की कमी खातोयच की. हे चांगलं तेल सुटोस तर परतायचं. एवढं असतं का? हितपर्यंत भरलेलं असतं. त्यात वाटा बस. आता कडणी काय काट इथून. आम्ही काय केलंय का मध्ये काय? ह्या पातेल्यातलं मटण आपण ह्यात ओतून घेतलं. आता माझ्याकडनं व्हिडिओ बंद झाला होता, त्यामुळं लक्षातच नाही आलं ओतताना दाखवायचं. शिजलेलं मटण ह्यात टाकले. आता ही फ्राय होऊ द्यायचं. थोड्या वेळ थोडंसं अजून आटवायचं. फक्त 2 चमचे तिखट टाकले बघा ह्याला, जास्त नाही टाकलं. आता तरी यायला सुरुवात झाली हो काही कडला. इकडं बनवलाय जिरा राईस. शिजतोय अजून. आता 5 मिनिटांना आपण परत बघूया. तो परत शिजू द्या ह्याला थोडं. आता ही 5 मिनटं झाली ती. आता हे बघा, कोथिंबीर टाकून घेऊ आपण. घरच्या मसाल्याचं थोडंसं लालसर काळपट दिसतं. आपण काही चटणी नाही वापरलेली, काळं तिखट आहे आपलं, त्यामुळं ही असंच दिसणार. आणि रात्रीचं आहे व्हिडिओ, चांगला रात्रीचा एक येत नाही. हे आपलं मटण तयार आहे बघा. हो का, मी बनवलेलं माझ्या मसाल्याचं, माझ्या पद्धतीनं मटण फ्राय. कसा झाला व्हिडिओ? पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि
मसाल्याला ऑर्डर करा. एक नंबर मसाला आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी, नादच करायचा नाही.